परमर्षी स्वस्ति मंगल पाठ। नित्यद्भुत चल केवल ज्ञानधारी जे मुनी मन पर्यय ज्ञानधारक यती तपसी वामुनी दिव्यवधी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोकमे कर पूज वसुविधि को वमो कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तीर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति के बल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्री की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण पावे शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधानाश्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे जंघावली अरुश्रेणी तंतु फलांबु बीजांकुर प्रसून रुद्धिचारण धार के मुनि करत आकाशी गमन स्वच्छंद करत विहार नभ में भव्य जन के पीर हर कल्याण मेरा भी करे मैं शरण आया हूँ प्रभुवर। इथपर्यंत म्हणू, अजून आपले पुढचे व्हायचे. हे सगळे म्हणत असताना आपल्याला सगळ्या मागच्या रुद्धींचं रिकॉल होत आहे. काय सांगितलं ते मागच्या रुद्धी सगळ्या आपल्या केवल ज्ञान रुद्धी, मनपर्य ज्ञान, अवधी ज्ञान, कोष्ठबुद्धी, बीज बुद्धी, पदानुसारी बुद्धी, संभिन्न संश्रोत्र बुद्धी. परत सांगितलं काय, 5 इंद्रियांच्या विषयीच्या 5 रुद्धी, असं प्रत्येकाचं ज्ञान करत पुढं आपल्याला आत्ता कुठं आलोय आपण, अभिन्न दशपूर्वी आणि चतुर्दश पूर्वीत्व रुद्धी झाली. आता सांगतायत ती अष्टांग महानिमित्त रुद्धी. त्याच्यामध्ये आपल्या किती रुद्धी झाल्या होत्या? 5 रुद्धी झाल्या होत्या. कुठल्या कुठल्या 5 झाल्या होत्या? नभ म्हणजे अंतरिक्ष, आकाशामध्ये असणारे ग्रह नक्षत्र तारे, याच्यावरून होणारं ज्ञान. भाऊ म्हणजे पृथ्वीच्या स्पर्शाने त्याच्या मागचं पुढचं किंवा त्याच्या आतलं सगळं होणारं ते ज्ञान. आणि पुढं सांगितलं अंग म्हणजे एखाद्याचा चेहरा पाहून, एखाद्याचे काय हातपाय अवयव पाहून त्याच्यावरून त्याचं त्रिकाल जाणण्याची शक्ती म्हणा, ते ज्ञान, त्याला म्हटलं अंग नावाचं निमित्त रुद्धी ज्ञान. पुढं सांगितलं व्यंजन म्हणजे काय, तीळ मस याला पाहून त्या व्यक्तीच्या सुखदुःखादीला मरण आदींना जाणण्याची शक्ती. आणि काल पाहिलं होतं आपण स्वर नामक निमित्त ज्ञान म्हणजे शब्दावरून किंवा त्या स्वरावरून कोणाचं कसे भाव आहेत किंवा कोणाचं काय भविष्य आहे हे सगळं जाणण्याची कला म्हणजे स्वर नावाचं निमित्त ज्ञान. तर त्याच्यामध्ये काय सांगायचं राहिलं होतं की नभमध्ये आपण काय काय बघितलं होतं, सूर्य, ग्रह, नक्षत्र वगैरे हे तर बघितलंच की त्याच्यावरून सूर्यचंद्र आदींच्या गमनावरून, त्याच्या छटांवरून, त्याच्या उदयाच्या अस्ताच्या ह्या सगळ्या विभिन्नतेवरून जे काय त्या मुनींना ज्ञान होतं ते नभ नावाचं निमित्त ज्ञान सांगितलं होतं. मग त्याच्यामध्येच त्यांनी घेतलं होतं ग्रह घर्षण, विजा चमकणे,
किंवा इंद्रधनुष्य आदींच्या द्वारे सुद्धा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं निमित्त ज्ञान होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये एक घटना झालेली त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की जसं जेव्हा इंदिरा गांधी वारल्या ना, तर त्या दिवशी रात्री इंद्रधनुष्य दिसलं होतं. आणि रात्री इंद्रधनुष्य दिसणं हे नगरप्रमुखाच्या मृत्यूचा संकेत असतो. मग तो नगरप्रमुख असेल, राष्ट्रप्रमुख असेल, समाजप्रमुख असेल, कोणी जो कोणी मेन आहे अशा त्याच्या मृत्यूचा संकेत म्हणून रात्री अंधाराच्या वेळी सुद्धा इंद्रधनुष्य दिसतं. आणि मग त्यावेळेस ही घटना घडली होती. आणि मग त्यावेळी अनेक कोणीतरी ज्ञानींनी सांगितलं होतं ज्याला की निमित्त शास्त्र समजत होतं की हे दिसतंय म्हणजे या अर्थी काय ना काय अनिष्ट येणार आहे. आणि मग त्या दिवशीच सांगितलं, त्या रात्रीच त्या दिवशी इंदिरा गांधींचं मरण झालं होतं. म्हणजे असं सामान्य निमित्त ज्ञान ज्यांना कोणाला असेल ती त्यांची विशेषता आहे, पण ते वृद्धी नाही म्हणलं जाणार. म्हणजे काय मुनींना असतं ते सांगितलं. विशुद्धीच्या निमित्तामध्ये मागचं पुढचं सुद्धा जे जाणू शकतात ते असे नभवृद्धिधारी मुनी असतात. आणि अंगनिमित्त मध्ये कोणाचं आलं होतं उदाहरण? अंगमध्ये हे घेतलं होतं ना, 8 अंग, 2 हात 2 पाय, 1 नितंब, 1 पाठ, 1 छाती आणि 1 मस्तक. मग चेहरा हे सुद्धा एक अंग आहे. मग चेहरा पाहून त्यावरून निमित्त जाणलं होतं. म्हणजे शरीर यष्टी म्हणा किंवा त्या चेहऱ्यावरचं तेज म्हणा, हे सगळं पाहून एका मनुष्याला निमित्त ज्ञान झालं होतं आणि त्यांनी भाकीत केलं होतं, सत्य भाकीत केलं होतं. कोणाचा विषय झाला होता असं मी सांगितलं होतं मध्ये एकदा गोष्ट तुम्हाला. नाही, श्वेतवाहन नावाचे मुनी होते म्हणून सांगितलं होतं ना. काय होती त्यांची कथा? श्वेतवाहन नावाचा राजा होता आणि त्याला वैराग्य झालं, त्यांनी दीक्षा घेतली. पण ज्यावेळेस दीक्षा घेतली त्यावेळेस मुलगा असतो तो अजून अज्ञात असतो. म्हणजे काय म्हणायचं, वयाने खूप लहान असतो, अजून नाबालिक असतो तो. आणि त्यावेळेस तिथं तो काय झालं, त्याच्यावर राज्यभार टाकला, पण राज्याभिषेक केला, पण अजून तो सज्ञान होईपर्यंत म्हणून मंत्र्यांच्या संरक्षणाखाली ठेवलं होतं राजपुत्राला. पण ते मंत्री कसे निघाले, कपटी होते. आणि मग ज्यावेळेस ह्यांनी मंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला माझ्या मुलाची रक्षा करायची आणि त्याचं उत्तरदायित्व तुम्ही करणार, आणि त्यांनी जेव्हा सज्ञान होणार त्यावेळेस त्याला त्याचं राज्य परत द्यायचं आहे असं सगळं सांगितलं आणि त्यांनी दीक्षा घेऊन निघून गेले. पण त्यावेळेस काय झालं की ते जे मंत्री होते 4, तर ते कपटी होते. पण हे सगळं होण्याच्या पूर्वी काय सांगितलं, हे जे मुनिराज होते तर ते मुनी मासोपवासी होते आणि ते महिन्यातून एकदा वगैरे आहारार्थ ह्याच्यात नगरामध्ये यायचे. आणि मग एक दिवस असंच येत असताना काय झालं की त्या वेशीवर 3 मनुष्य उभारले होते बोलत एकमेकांशी. आणि त्यांना ह्याचं रूप दिसलं, या मुनींचं दुरूनच रूप दिसलं. ते असे चर्येच्या मुद्रेमध्ये निघाले होते. आणि मग त्यावेळेस त्यांचा चेहरा बघून त्या 3 मधल्या एका मनुष्याला निमित्त ज्ञान होतं. म्हणजे निमित्त ज्ञान असतं त्या एका मनुष्याला. आणि त्यांनी काय केलं, ते रूप पाहून म्हणले की माझ्या निमित्त शास्त्रानुसार तर हा जो समोरून येणारा मनुष्य आहे तो एखादा राजभिंडा चेहरा आहे. त्यामुळं माझं भाकीत सांगते की हा नियमाने खूप मोठ्या साम्राज्याचा राज्य असायला पाहिजे. पण आज मला माझ्या भविष्यावर विश्वास बसेना, कारण त्याच्याकडं कपड्याचा एक तुकडासुद्धा दिसेना आणि इतका तो दरिद्री आहे. आणि मग म्हटलं हे माझं शास्त्र कसं काय खोटं होऊ शकतं. म्हणजे त्याला निमित्त ज्ञान असतं आणि त्यांनी ते काय केलं होतं, त्या मनुष्यावर लावलं होतं ना ते ज्ञान, त्यांनी म्हणजे त्या मुनींवर लावलं होतं. तर त्याला कळलं होतं की जो चेहरा दिसतोय त्या नुसतं चेहऱ्यावरनंच समजलं होतं की हे कोणीतरी राजपुत्र, राजा किंवा महाराजा आहेत असं.
आणि मग त्यावेळेस ते बाजूच्या असणाऱ्या मनुष्यांनी इतरांनी त्याला सांगितलं की तुझं ज्ञान बरोबर आहे, ते पूर्वी राजा होते आणि आता त्यांना वैराग्य झाल्यावर त्यांनी दीक्षा घेतली आहे, ते खूप पुण्यवान आहेत, असं काहीतरी दुसरा मनुष्य बोलला. तर त्याला तिसऱ्या मनुष्यानी बाधा दिली. तो काय म्हणाला, पुण्यवान वगैरे काय नाही, हा महापापी आहे म्हणून सांगितलं होतं. कोण? श्वेतवाहन राजा, म्हणजे ते मुनी. मग का असं म्हटल्यावर त्यांनी सांगितलं की यांनी जेव्हा दीक्षा घेतली त्यावेळेस मुलाला अजून समजत नव्हतं. तशा अवस्थेमध्ये त्यांनी त्याच्यावर राज्यभार सोपला आणि ते निघून गेले. 4 मंत्र्यांवर विश्वास ठेवून त्यांच्या हातामध्ये सगळी सत्ता देऊन ते निघून गेलेत. पण ह्यांना काय माहिती की मागं काय झालंय. त्या 4 मंत्र्यांनी मिळून काय केलंय, त्या मुलाला कैदेत काय म्हणतात, साखळांनी बांधून कैदेत टाकलंय आणि सगळ्या राज्याचे 4 तुकडे करून त्याचा उपभोग घेत आहेत. ते सगळे अत्याचार करतायत, सगळं प्रजेवर कर लादतायत आणि सगळीकडे हाहाकार आहे. म्हणले कसले हे पुण्यवान, असं तो तिसरा मनुष्य बोलत असताना बरोबर मुनी त्या जवळून जात होते. आणि हे कानावर शब्द पडले तर त्यावेळेस त्यांना थोडेसे विकल्प झाले की हे असं बोललेत. आणि त्यावेळेस त्या विकल्पाच्या निमित्तामध्ये परिणामांची अशुद्धी झाली म्हणून त्यांनी अंतराय धरली आणि तसेच जंगलामध्ये परत निघून गेले. आणि ध्यानस्थ बसले होते, पण डोक्यामध्ये विचारचक्र चालू होतं की असं का. आणि चेहऱ्यावर त्यामुळं खिन्नता होती एक. आणि मग त्यावेळेस तिथं समोरून श्रेणिक राजा चालला होता आणि त्यांनी दर्शनार्थ थांबले. आणि दर्शन करत असताना सांगितलं काय, त्याला दिसलं की चेहऱ्यावर मुनींच्या प्रसन्नता नाही आहे, का शोक, असं का खेद दिसतोय. पण त्यांनी काय न बोलता ते समोशरणामध्ये गेले आणि समोशरणामध्ये गणधरांना विचारलं की मी आत्ता एका मुनींचं दर्शन केलं तर तिथं त्यांच्या चेहऱ्यावर मला अशी खिन्नता दिसली, असं का. आणि मग त्यावेळेस तिथं दिव्यध्वनीतून जे काय कळलं तर ते गणधरांनी सांगितलं ह्यांना, श्रेणिक राजाला, की म्हणले त्या मुनींची आत्ताच्या परिणामामध्ये जर स्थिरता झाली, म्हणजे आत्ता त्यांचे परिणाम संक्लेशित व्हायला लागलेत आणि जर त्याच्यामध्ये ते अंतर्मुहूर्तपर्यंत थांबतील तर नियमाने त्यांना नरकगतीचा बंध होणार आहे. तर मग ही सगळी स्टोरी सांगितली त्यांना श्रेणिक राजाला गणधरांनी की असं असं त्यांच्या गृहस्थदशेतल्या कुटुंबावर सगळं आपत्ती आली आहे आणि त्याचा विचार करून त्यांच्या चेहऱ्यावर आज खिन्नता आहे. पण त्यांना स्थितीकरणाची आवश्यकता आहे आणि ते रोल तू करणार आहेस, असं लगेच तिथं त्या राजाला म्हणजे श्रेणिकाला गणधरांनी सांगितलं की तू आत्ता जा आणि त्या मुनींचं स्थितीकरण कर. तुझ्या कुठल्याही भाषेमध्ये धर्मवात्सल्य दाखव तुझं आणि त्या मुनींना स्थिर कर, जेणेकरून की त्यांची गती सुधारेल. आणि मग हे ऐकलं की ताबडतोब श्रेणिक राजा त्या मुनींच्या जवळ निकट गेले आणि ते बसून तिथं त्यांचं खूप सुंदर शब्दामध्ये त्यांनी स्थितीकरण केलं. म्हणजे ते समोर बसलेले मुनी होते, आपल्यापेक्षा श्रेष्ठ होते, मग त्यांचं आपल्याला स्थितीकरण करायचं आहे म्हटल्यावर किती सावधानता पाहिजे बोलण्यामध्ये वगैरे. तर त्यांनी पहिल्यांदा, मुनी तर असे होते ध्यानस्थ, असं काय वार्तालाप करायला बसले नव्हते मुनिराज, काहीतरी आपण समजवावं वगैरे. तर त्यावेळेस तिथं सांगितलं त्यांनी मुनींना काय केलं, श्रेणिकांनी त्या मुनींचं स्थितीकरण केलं की तुम्ही खूप महान त्यागी आहात, तपस्वी आहात, मासोपवासी म्हणजे किती उग्र तपश्चर्या करणारे आहात आणि तुम्ही काय करताय, अशा क्षुल्लक विकल्पांच्या मागं तुम्ही आपली साधना वाया घालवू नका. तुम्ही आपल्या साधनेमध्ये दृढ राहावा, स्थिर राहावा आणि जे काही तुम्हाला विकल्प झाले तर त्याच्याविषयी निश्चिंत राहावा. ती सगळी जबाबदारी मी घेणार आहे. आजपासून त्या राज्याचा जोपर्यंत तो मुलगा सज्ञान होत नाही तोपर्यंत त्याचा रक्षक मी आहे, त्या मुलाचा पण आणि त्या राज्याचा पण. त्यामुळं तुम्ही आता, आणि जेव्हा तो सज्ञान होणार त्यावेळेस त्याला त्याचं सगळं राज्य परत मिळवून द्यायचं आणि त्या सगळ्या 4 मंत्र्यांना शासन करायचं, हे सगळी जबाबदारी माझी. तुम्ही तुमची साधना स्थिरतेने, दृढतेने व्यवस्थित करा, ही माझी विनंती आहे. तुमच्या साधनेमध्ये माझी अनुमोदना आहे. सगळं एवढं चांगलं स्थितीकरण केलं की मुनी असेच बसले होते, पण सांगितलं परिणाम कसे बदलत गेले.
आता त्या अंतर्मुहूर्तापूर्वी असे परिणाम होते की त्या परिणामात जर मेले असते तर नियमाने नरकाला गेले असते. पण या स्थितीकरणाच्या निमित्तामध्ये परिणाम असे विशुद्ध होत गेले आणि सगळे बाहेरचे विकल्प तुटले आणि एक स्थिरता अशी आली परिणामात की हळूहळू विशुद्धी वाढत जाऊन श्रेणी आरूढ झाले. श्रेणी आरूढ होऊन सांगितलं 8वं 9वं 10वं 12वं गुणस्थान पार करून केवल ज्ञानी झाले. जे बोल श्वेतवाहन मुनिराज की, अरिहंत भगवान की जय. आणि मग तिथं केवल ज्ञानी श्वेतवाहन मुनी दिसले, म्हणजे अरिहंत दिसले. आणि त्यावेळेस तिथं त्यांनी नमस्कार केला. म्हणजे काय सांगायचं होतं, परिणाम एक हे कशासाठी गोष्ट सांगितली होती की चेहऱ्यावरून अंग निमित्त ज्ञान असणाऱ्या कोणा मनुष्याकडून असं सगळं भाकीत केल्यामुळं हे सगळं पुढं घटना घडली अशी. मग सामान्य अंग निमित्त ज्ञान तर इतर मनुष्यांना पण असेल, पण जी वृद्धी असते ती सांगितलं विशेषतेने ग्रहण करण्याचं कार्य करते ती मात्र मुनींनाच असते. काल काय बघितलं होतं, स्वर नावाचं निमित्त ज्ञान म्हणजे काय. आपण सुद्धा असे अंग उपांग बघून निमित्त काय करतो, थोडंफार ज्ञान करतो. काय करतो सांगा, कसं करतो निमित्त ज्ञान आपण. जसं म्हटलं की नख लाल बुंद असतील किंवा हाताचा तळवा लाल असेल, गुलाबी सर लाल असेल, तर निमित्त काय असतं तुमचं ते, म्हणजे त्याच्यावरनं काय ज्ञान होतं की याच्या शरीरामध्ये काय म्हणायचं, यथोचित रक्त आहे, त्याच्यामध्ये सगळे धातू अवयव सगळे व्यवस्थित आहेत, हे सगळं दिसतं त्याच्यावरून. त्याचं पोषण व्यवस्थित झालेलं आहे शरीराचं. तर त्यामुळं त्या रक्ताच्या शेवटच्या नसापर्यंत ते रक्त व्यवस्थित प्रवाहित होतं हे दाखवताना आपले नख लालसर असतात. आणि ज्यांची नख काळी वगैरे असतात समजून घ्या काय ना काय त्यांच्यामध्ये विकार आहे. किंवा हे पण सांगितलं होतं एकदा माताजींनी की शरीरावर तेज नसतं एखाद्याच्या, किंवा ही नखांना सुद्धा एक तेज असतं, चमक असते बघा. आणि एखाद्यांची नखंसुद्धा निस्तेज असतात, जरासुद्धा त्याच्यावर शाईन नसते किंवा काय असं रिफ्लेक्शन नसतं जरासुद्धा. तर म्हणले की जे कोणी असे कामी लोक असतात ना, अतिशय कामुकता असते अंतरंगात, विकारी भाव असतात, त्याची गृद्धता तीव्रता असते, तर त्यांच्या शरीरावर तेज नसतं. किंवा त्यांची नखंसुद्धा निस्तेज असतात. किंवा ती सगळे मनुष्य जे कोणी स्त्री असतील पुरुष असतील तर ज्यांना या विकाराची तीव्रता आहे तर ते नियमाने लवकर वृद्धत्वाला प्राप्त होतात. त्या भोगाच्या परिणामाने त्याच्यामध्ये आपलं सगळं शक्ती बळ सगळं त्यात नष्ट केली जातं आणि त्यामुळं लवकर वृद्धत्व येतं त्यांना. म्हणजे ही सगळी एक एक निमित्त ज्ञान आहेत जे की आपण सामान्य रीतीने जाणू शकतो, पण विशेष रीतीने जाणण्याची शक्ती मुनिराजांमध्ये असते. पुढं काय सांगतायत, स्वरचं काय बघितलं होतं सांगा. म्हणजे अक्षररूप किंवा अनक्षररूप किंवा शुभ अशुभ असे शब्द ऐकून त्याच्यावरून इष्ट अनिष्ट फळाचं जाणणारे, म्हणजे इष्ट अनिष्ट फळाला जाणणारे ते ज्ञान किंवा ती वृद्धी म्हणजे स्वरनिमित्त ज्ञान वृद्धी. किंवा कुठल्या तरी मनुष्य तिर्यंच्या शब्दाला ऐकून 3 काळामध्ये जे काय त्या मनुष्याला किंवा तिथं असणाऱ्या त्या क्षेत्रात वगैरे सुखदुःख होणार आहे, तर त्या संकट वगैरे येणार आहे, त्या सगळ्याचं ज्ञान करण्याची शक्ती ज्यांच्यामध्ये असते ते म्हणले स्वरनिमित्त ज्ञान वृद्धिधारी मुनिराज. मग त्यात तुम्हाला बघा म्हणलं होतं दिवसभरामध्ये आपण जेव्हा शब्द वापरतो तर त्या शब्दामध्ये थोडाफार फरक असतो. म्हणजे समोर जाऊचा मुलगा आला आणि आपला मुलगा आला. आम्हा तर नेहमी सांगतात आपल्या कृतीमध्ये सुद्धा फरक पडलेला असतो, बोलण्यामध्ये सुद्धा फरक पडलेला असतो. तुम्हाला बेल मारली आणि कोण आहे म्हणून विचारल्यावर वाटलं तुम्हाला आपला मुलगा आलाय, तर तुमचे परिणाम, तुमचे आवाज, एक वेगळा आवाज असतो ना शब्दामध्ये, एक वेगळा गोडवा असतो, प्रेम असतं.
आणि दरवाजा उघडून बघितला तर जवचा मुलगा होता. काय झालं शब्दामध्ये? लगेच वृक्षता आलेली असते. म्हणजे शब्द कसे लगेच फिरले जातात. आई म्हणून कोणीतरी हाक मारलं, तुम्हाला वाटलं तुमचा मुलगाच आहे, पण होता जावेचा मुलगा. मग त्यावेळेस त्या मुलांच्या पण शब्दामध्ये फरक पडतो बरं का. तो आला जवळ आणि आई म्हणून तुम्हाला बघितला असेल तर त्याला पण भाव विचलित होतात आणि तो बरोबर समजतो त्याला की ती आई नाही आहे. लगेच शब्दामध्ये बदल होतो. म्हणजे असं सांगायचं आहे की स्वरावरून सुद्धा परिणाम कळतात. आणि मग आपल्याला सामान्य भाव कळतात. तर मुनिराजांना तर त्या मागच्या पुढच्या सगळी स्टोरी कळते त्यांना, की या स्वरावर काय सांगितलंय किंवा काय गर्भित आहे त्या स्वरामध्ये. जसं मागं सांगितलं होतं ना, ओरडून बोलणारे असतील तर काय सांगितलं, त्यातून काय समजतं? प्रेमाने बोलणाऱ्याचे शब्द हळुवार असतात किंवा अशब्दमधून सुद्धा समोरच्याला कळतं. न बोलता सुद्धा स्वर नाही निघाले तरी सुद्धा समोरच्याला ते शब्द ग्रहण झालेले असतात. जेव्हा दोन मनं जवळ असतात किंवा दोन काय म्हणायचं रिलेशनमध्ये गोडवा असतो, एक प्रेम असतं, त्यावेळेस त्या शब्दांची पण तिथं आवश्यकता नसते. आणि तेच सांगितलं, जेव्हा दुरावा निर्माण होतो दोन मनांमध्ये, दोन व्यक्तींमध्ये, तर तिथं हळूहळू आवाज वाढत जातो. जिथं आवाज वाढलाय तिथं समजून घ्या मनांमध्ये अंतर आलेलं आहे, काहीतरी मतभेद झालेले आहेत, ते एकमेकांपासून खूप दूर गेलेले आहेत हे कळतं. मग हे सगळं स्वरावरून आपल्याला होणारं ज्ञान आहे. मग हे सामान्य ज्ञान आपल्याला होतं आहे, पण ह्याच्यामध्ये अजून विशेष रूपाने जे जाणतात ते रुद्धिधारी मुनिराज असतात. तर कोणाकोणाला सांगितलं ना, तिर्यंच्यांची सुद्धा भाषा कळते. माझ्यासमोर कोण आहे का? मला मनुष्यांची कळते. कोणाकोणाला तिर्यंच्यांची भाषा कळते? ते पण सगळ्या मनुष्यांची नाही कळत. तिर्यंच्यांची भाषा कळणारे कोण आहेत? कोणी आहेत का? तुम्ही हो म्हटलं तरी सुद्धा आम्ही टॅली करू शकत नाही, कारण तुम्ही काय सांगणार जर तिर्यंच्यांनी असं बोललं कुठल्या पशुनी पक्षीनी, तर आम्हाला होच म्हणावं लागणार, कारण आम्हाला त्यांची भाषा कळत नाही. मग तिथं सांगितलं की एक शेतकरी होता. म्हणजे परवा अम्मांनी गोष्ट सांगितली होती ही सोहमला, की तो शेतकरी त्याच्याकडं शेतामध्ये पीक नव्हतं निघत म्हटल्यावर त्यांनी काय केलं, राजाकडून कर्ज काढलं होतं. आणि त्यांनी विचार केला की जाऊन आपण काहीतरी शेतातनं तर काही निघत नाही म्हटल्यावर परदेशी जाऊ, परगावी जाऊ आणि काहीतरी मोठा धंदा करून पैसा भरपूर कमवून आणू, म्हणून त्यांनी राजाकडून कर्ज काढलं. आणि काढून तो निघाला, गावाच्या बाहेर पडला का गावातच असेल, कुठं दूर गेला होता घरापासून. आणि रात्र झाली म्हणल्यावर मुक्काम करायला एका मनुष्याच्या काय म्हणायचं, तो पण एक शेतकरी टाईपचाच होता काहीतरी. आणि त्याच्या घरी तो म्हणला की मला एक रात्र काढायला जागा दे. तर त्यांनी गोठ्याच्या बाजूला जागा दिली आणि सांगितलं इथं तुला झोपायचं असतं तर झोप. आणि रात्र झाली आणि तो मनुष्य तिथं झोपला, जो की परगावी चालला होता. आणि रात्रीतनं त्याला आवाज यायला लागले बरं का, भूताचे वगैरे नाही. तिथं बाजूला 2 बैल बांधलेले असतात आणि ते 2 बैल बोलत असतात एकमेकांशी, आणि याला जनावरांची भाषा कळत असते. मग ते 2 बैल एकमेकांशी काय बोलालेत हे याच्या कानावर पडलं. आणि मग त्यातला एक बैल म्हणत असतो की म्हणला, ते 2 बैल या शेतकऱ्याचे असतात ना ज्याच्या घरी तो थांबलेला आहे. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिल्या बैलांनी म्हणलं की उद्या सकाळी त्या शेतकऱ्याचा घाणा असतो, तेल काढायचा घाणा असतो ना, काय म्हणायचं, घाणाच म्हणायचं ना. तर त्या घाण्याला हे 2 बैल झुंपलेले असतात आणि ते तिथं फेऱ्या मारून तेल काढायचं कार्य करत असतात. मग हा काय म्हणाला पहिला बैल की उद्या सकाळी त्या घाण्याला 3 फेऱ्या मारल्या की माझं या शेतकऱ्यावर असलेलं कर्ज फिटणार आहे आणि मी तिथं मरणार आहे. माझं सगळं कर्ज फिटलं तर माझी इथून मुक्ती होणार आहे. आणि मग हे कानावर पडल्यावर त्या मनुष्याला हबकला, म्हणला हे असं कसं काय बोलायला लागलेत. म्हणला त्याला वाटलं आपल्याला काहीतरी चुकीचं ऐकू येतंय का. आणि मग त्यावेळेस तो दुसरा बैल म्हणला माझं पण कर्ज आता खूप थोडं राहिलं आहे म्हणला, पण ते कधी जर ते लवकर कसं फिटणार, तर त्यासाठी एकच मार्ग आहे. काय म्हणले, जर हा शेतकरी
राजाच्या बैलाशी माझी शर्यत लावेल आणि त्या शर्यतीमध्ये मी जर जिंकेल तर ते जे काय पारितोषिक मिळणार आहे, जे काय बक्षीस मिळणार ते या शेतकऱ्याला मिळणार आणि तेवढं त्याला मिळालं की माझं कर्ज फिटणार आहे. म्हणजे माझ्या निमित्तात शेतकऱ्याला मिळणार ना, त्यामुळं माझ्यावर असलेलं कर्ज सगळं फिटणार आहे आणि त्या शेतकऱ्याच्या तावडीतनं मी सुटणार आहे. म्हणजे आजपर्यंत मी त्या शेतकऱ्याचा गुलाम होऊन का राहतोय, मला हे कर्ज फेडण्यासाठी अशी पर्याय घ्यावी लागली आणि त्या मनुष्याचं मला कर्ज फेडावं लागलं. आणि मग हे दोघांचं वक्तव्य ऐकल्यावर तो मनुष्य जायचा थांबला. सकाळ झाली की तो निघून जाणार होता. म्हटला हे खरं आहे का नाही बघू आपण. तर सकाळ झाली आणि बरोबर पहिल्या बैलाने काय सांगितलं होतं, 3 फेऱ्या मारल्या की माझं कर्ज संपणार आहे. आणि तो बघतोय समोर उभा राहून, खरंच 1 फेरी झाली, 2 झाली, 3 फेऱ्या झाल्या की त्याचं आयुष्य संपलं आणि तो तिथल्या तिथं मरून पडला, तो बैल पहिला. आणि हे बघितल्यावर आता त्याला आपल्या शब्दांवर, आपल्या ज्ञानावर विश्वास बसला की जे काय आपण ऐकलो ते खरं होतं किंवा आपल्याला जे अर्थ कळाला तो खरा होता. आणि मग हे कसं घडणार होतं, जे काय दुसऱ्या बैलांनी सांगितलं होतं ना की त्या राजाच्या बैलाशी ह्याची शर्यत होणार कशी. मग आता हा गेला मनुष्य राजाकडं आणि राजाला त्यांनी सगळं सांगितलं हे जे काय झालेलं आहे ते. आणि मग राजा म्हणाला ठीक आहे आपण बघू घेऊन. अरेंज केली काय, राजाच्या बैलाची या बैलाशी शर्यत अरेंज केली. आणि मग त्याच्यामध्ये अनाऊन्समेंट झाली की जेचा कोणाचा बैल जिंकेल त्याला असं असं राजाकडून बक्षीस दिलं जाईल. आणि बरोबर तसंच झालं. त्या शर्यतीमध्ये याचा बैल जिंकला आणि जिंकला की जे काही राजाने बक्षीस ठेवलं होतं ते बक्षीस या मनुष्याच्या हातात आलं की तो बैल तिथं मरून पडला. आणि मग हे सगळं बघितल्यावर राजाला पण विश्वास बसेना की असं कसं काय असू शकतं. आणि मग ते सगळं बघितल्यावर हा जो मनुष्य चालला होता ना परगावी, त्यांनी काय विचार केला, म्हणला ज्याचं एखाद्याचं जर कर्ज मी घेतलं आणि ते जर मी या जन्मी नाही फेडू शकलो तर काय होतंय, मला त्या मनुष्याचं कर्ज फेडण्यासाठी त्याच्याजवळ जावं लागणार, अशा कुठल्या तरी रूपात मी जन्मणार आणि ते तिथं असं अनेक प्रकारचं दुःख सहन करून त्याचं कार्य करणार आणि तिथं त्याचं कर्ज फेडणार. म्हणला असला मला कर्जाचं इच्छा नाही आणि मला तसले भोग पण नको. जेवढं काय जसं आहे माझं परिस्थिती त्याच्यावर मी खुश आहे, पण मला कोणाच्याही असं अधीन राहायचं नाही, असं दुःख भोगायचं नाही. आणि त्यांनी राजाकडनं घेतलेलं कर्ज परत देऊन टाकलं. कशासाठी गोष्ट, कशासाठी गोष्ट सांगितली, स्वरनिमित्त ज्ञान. हाय समोर माझ्या, मला वाटलं मी एकटीच बसली आहे. म्हणजे त्या बैलाचे शब्द, म्हणजे मनुष्य तिर्यंच्यांची भाषा, कोणाकोणाला तिर्यंच्यांची पण भाषा कळते ह्याच्यावरून सांगत होते ना. तर असे अनेक शब्द असतात तिर्यंच्यांचे की जे भाकीत करतात काय ना काय. कारण तिर्यंच्यांना आपल्यापेक्षा जरा सेन्स ऑर्गन जास्त असतात म्हणतात ना. त्यांना जरा असं काय जे काय आपत्ती येणार आहे, काहीतरी नॅचरल चेंजेस होणार आहेत ते लगेच ग्रहण होतात आपल्या आधी. त्यांचे सेन्स ऑर्गन्स जास्त इफेक्टिव्ह असतात आपल्यापेक्षा. तर तिथं सांगितलं की या मनुष्यांना, एखाद्या मनुष्याला जर तिर्यंच्यांची भाषा समजून त्याच्यावरून जर तो काय भविष्य सांगेल तर ते सामान्य स्वर नावाचं ज्ञान झालं, निमित्त ज्ञान. पण जे कोणी हे मुनिराज आहेत तर त्या तेवढ्या शब्दावरून सुद्धा 3 काळाला जाणू शकतात आणि त्याचं ज्ञान करू शकतात. तर ते झाले स्वर निमित्त रुद्धिधारी मुनिराज. तर पुढं सांगतायत, पुढचं सहावंच आहे ना, लक्षण निमित्त ज्ञान रुद्धी. लक्षण नावाचं निमित्त आहे. म्हणजे काय असतं लक्षण, म्हणजे तुमच्या आवडतं हातापायावरच्या रेषा, म्हणजे काय हस्तरेखा, भविष्य जे काय तुम्ही म्हणता ना, किंवा ह्याच्यात पण घेतले त्यांनी, हातापायावरील रेषांना तीळ आदीला पाहून त्रिकाल संबंधी सुखदुःख आदीला जाणणे ते लक्षण निमित्त ज्ञान आहे. काय कळलं? हां,
म्हणजे हस्तरेखांवरनं तर जाणणारे असतात, आपण माहीत आहे आपल्याला. कोणी ज्योतिषी वगैरे असतात जे किंवा पंडित असतात, विद्वान असतात की जे हाताच्या वरच्या रेखा बघून सुद्धा तुम्हाला तुमचं भविष्य सांगतात. आपण त्याच्यामध्ये किती इंटरेस्टेड असतो. कोणीतरी भविष्य सांगायला तर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये तत्व सांगायला तर बसणार नाही, पण भविष्य सांगायला म्हटल्यावर कुठून ऐकायला मिळालं तर लगेच तिथून येऊन पळत आपण त्याच्यासमोर बसणार. मला पण भविष्य येतं बरं का थोडंफार. तुमचे हात दाखवा, मी पण सांगू शकते. माझ्याकडं पण तेवढं निमित्त ज्ञान आहे. तर तिथं मुनिराजांकडे जे ज्ञान असतं ते जरासं वास्ट असतं, माझ्याकडं थोडंसं आहे. तर या हस्तरेखांना जाणणारे अनेक विद्वान असतात, पण ते जाणताना त्यांना ती वृद्धी नाही म्हणली जाणार, कारण ते ज्ञान कदाचित खोटं पण होऊ शकेल किंवा नुसतं एक भाकीत केलेलं असेल, पण ते 100% तसं सत्य असतं असं नाही. पण जे काय वृद्धिधारी मुनींच्याद्वारे वक्तव्य केलं गेलं तर ते नियमाने तसं घडणारच, किंवा जे घडणार तेच त्यांच्याकडून सांगितलं जातं, ते सत्यच असतं. जसं काय सांगितलं, आता कोणी जर भविष्यकार वगैरे असतात तर ते ज्योतिषशास्त्र तुम्ही शिकलं असेल, कोण तर माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल. मी शिकली नाही आहे, पण शिकणाऱ्यांच्या जवळ बसली होती, त्यामुळं थोडंफार मला कळतं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की आपले हे जे हात असतात ना, तर या हातावर एक खालचे पेर असतात. या पेरांवर जर उभ्या रेषा असतील ना, तर सांगितलं ते शुभ असतं. म्हणजे काय म्हणायचं, समृद्धतेचं वाचक असतं. धन वगैरे किंवा जे काय तुमच्याकडं असलेलं, नाही सॉरी, हे ज्या रेषा आहेत उभ्या, तर त्या सांगितल्या मनातील इच्छा सगळ्या त्याच्या पूर्ण होतात. जर उभ्या रेषा असतील या चारी बोटांवर बरं का, तर त्याच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. सगळ्यांनी आपली आपली हातं बघितली आहेत, मला माहीत आहे. तर तिथं बघून घ्या तुम्ही काय आपल्या इच्छा करत असाल तर. आणि त्याच्या पुढं जाऊन सांगितलं की ह्या 4 पेरांमध्ये, त्या 4, आता हे पेरच म्हणायचं ना एवढासा भाग हा, तर या 4 पेरांना सोडून ह्याच्या वरच्या पेरांवर जरी उभ्या रेषा असतील, त्यातल्या त्यात ह्या करंगळीवर असतील ना, तर त्यांनी सांगितलं की शीघ्र पूर्ण होतात. म्हणजे ज्या काही मनोइच्छा असतील ना, तर त्या शीघ्र पूर्ण होतात, ह्याचा संकेत असतो. तर ते शेवटी लक्षण आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये असं खरं होतं आहे असं ते सांगतात ज्योतिषी. आपल्याला माहीत नाही. बघून घ्या तुमच्या आयुष्यामध्ये काय झालं आणि तुमच्या हातावर किती रेगा आल्यात. आणि दुसरं सांगितलं, हा भाग, हा जो अंगठ्याचा खालचा भाग असतो ना, या भागावर जर उभ्या रेषा असतील ना, तर सांगितलं इथं ते धनसमृद्धतेचं वाचक असतं. उभ्या रेषा जर या भागावर असतील तर ते तुमच्याजवळ धनाची समृद्धता आहे हे दाखवतं. काय म्हणतीस काय? आणि तेच सांगितलं, जर आडव्या रेषा असतील तर नियमाने तुम्हाला काहीतरी धनाच्या बाबतीत संकट आहे हे दर्शवतं. दरिद्रता असं नाही, पण धनहानी म्हणा किंवा कुठंतरी काहीतरी आपत्ती आहे धनाविषयी असं वगैरे ते सांगितलं. किंवा जाऊ दे, भविष्यशास्त्र नको आपल्याला. म्हणजे मला म्हणायचं आहे की असं पण लक्षणावरून जाणण्याची कला असते एखाद्यामध्ये, तर ते निमित्त ज्ञान म्हटलं जातं, पण निमित्त वृद्धी म्हणली जात नाही. म्हणून जे काय भविष्य सांगणारे असतात तर ते म्हटलं ना, एक वाक्य काय, इट्स जस्ट अ प्रेडिक्शन, इट्स नॉट द फेट. म्हणून त्याच्यावर तुम्ही विसंबून राहायला जाऊ नका, त्याच्या अधीन होऊ नका. ते जस्ट काय म्हणायचं, एक असं होईल असं सांगतात, असं तुमचं आहेच असं नाही त्यांच्या सांगण्यावरून. म्हणजे एक काय म्हणायचं, प्रेडिक्शनला काय म्हणायचं मराठीमध्ये, अंदाज. हां करेक्ट. म्हणजे अंदाज असू शकतो त्यांचा असं होईल म्हणून, पण असंच होणार आहे, हेच तुमचं भविष्य आहे असं त्यांच्यामध्ये स्वतः ते कॉन्फिडंट नसतात. आणि त्यामुळं ते आपण लगेच धरून बसतो काय त्यांच्या त्या शब्दाला, की हेच माझं भविष्य आहे. आणि मग अनेकांचं जीवन त्याच्या निमित्तात उद्ध्वस्त होतं. म्हणून सांगितलं कुठल्या
भविष्यकाराच्या हाती आपला हात देऊ नका. कधीही आपल्या हाताच्या रेखा मला दाखवायला येऊ नका किंवा कोणा भविष्यकाराला दाखवायला जाऊ नका त्यांना, कारण तुमच्या हातात गुप्तधन वगैरे पण असतं बरं का. मग ते ज्योतिषांना जास्त कळतं, तुम्हाला कळत नाही. तुमच्याकडं गुप्तधन आहे हे त्यांना कळलं तर दाढ घालायला घरी यायचे. म्हणून आम्हा सांगतात आपला हात कोणाला दाखवायचा नाही. आपल्या हातात नाही, आपल्या पुरुषार्थामध्ये आपलं भविष्य आहे. त्यामुळं पुरुषार्थ असा करा की भविष्य घडवा. असं त्या भविष्याला ऐकून आपण भविष्यात प्रवेश नाही करायचा. तर आपल्या परिणामातून अशी काय म्हणायचं फेस करण्याची शक्ती पाहिजे की जे काही समोर येईल त्याला मी रेडी आहे. नाहीतर संकट येणार आहे असं म्हटल्यावर हे जर हात दाखवला आणि तुम्हाला सांगितलं कोणी भविष्यकाराने तुमच्यावर संकट येणार आहे, काय तुमची मेंटॅलिटी असती सांगा. उद्या तुमच्यावर संकट येणार आहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला तुमचे तोंड न बघता मी सांगते, तुमचा हात तर लांबच राहिला. पण जर असं मी सांगितलं तर तुम्ही तुमचं आज काय असती सांगा मानसिकता, उद्या सकाळपर्यंत किंवा सकाळच्या दिवसभरापर्यंत उद्या संकट येणार आहे. एका प्रेशर खाली असता ना तुम्ही, किंवा एक असं चिंता असती, व्यग्रता असती, काय काय काय, आणि तेच माहीत नसताना अचानक समोर संकट आलं तर लगेच फेस करतो आपण त्याला. तेवढी शक्ती असती, तेवढा पुरुषार्थ असतो आपल्यामध्ये. पण म्हणून म्हटलं जर पहिलाच खच्चीकरण झालं आपल्या शक्तीचं, पहिल्याच आपण डिप्रेशनमध्ये गेलो किंवा काय म्हणतात डिफेन्स झालो त्याला, तर तुम्ही कसं लढू शकणार आहे कुठल्या संकटाला. म्हणून सांगितलं की ज्याला स्वतःच्यावर आत्मविश्वास आहे, आत्मविश्वासाच्या जो अधीन असतो तो कधीही हस्तरेखांच्या अधीन होत नाही आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होत नाही. म्हणून तुम्ही काय करा, कारण ते वाक्य येतं ना सारखं नेहमी ह्याच्यावर, काय लकीरों को क्या देखता है, काय लकीरों से खुद को महान समझता है, असं काहीतरी का, भाग्य तो उनके भी होते हैं जिनके हात नहीं होते, असं काहीतरी एक वाक्य आलेलं त्याच्यात. म्हणजे तुम्ही या लकीरांवरच अवलंबून राहू नका, तर भाग्य तर त्यांचं पण असतं की ज्यांना हात नसतात. म्हणून सांगितलं की कुठल्या भाकितावर वगैरे, कुठल्या अशा भविष्यावर, ज्योतिषशास्त्रावर वगैरे विसंबून आपण आपलं आयुष्य वाया घालवणं योग्य नाही. पुरुषार्थ आपल्या हातात आहे, वर्तमानात आहे, तर पुरुषार्थपूर्वक स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करा. तर हे सगळे निमित्त बहिरंगामध्ये अनुकूल असणारच. त्या निमित्ताकडे बघून आपण आपलं जर वर्तमान, आपला समय हा वाया घालवला तर, हे जीवन वाया घालवलं तर पुन्हा कधी काय मिळणार सांगता येत नाही. म्हणून स्वतःला जाणं. हा मी जीव आहे. पूर्वीही मी जीव होतो, भविष्यातही मी जीवरूपच राहणार. पहा, 3 काळ जाणण्याची शक्ती आपल्यातही आहेच. 3 काळामध्ये देखील मी ज्ञाता ज्ञाता ज्ञाताच राहणार. हे माझे ज्ञान अविनाशी आहे, अमर आहे. हे माझे ज्ञान शरीरापासून अस्पर्शी भिन्न आहे. शरीरावर माझ्या ज्ञानाचा विकास नाहीच, ऱ्हास नाहीच. ज्ञान ज्ञानात आहे, शरीरात नाही जाणार. ज्ञायक स्वरूपोऽहम् जीवोऽहम्. विसर्जन.